विश्वासे मृत्यू एक येथ असे हे जयाचे मानसे मानी येणार. त्या अज्ञानी व्यक्तीला जगण्याचा एवढा भरवसा झालेला असतो. माऊली म्हणताय की आपल्याला एक दिवस मृत्यू येणार आहे हे त्याचं मन मानायला काय नसतं, तयारच नसतं. त्या मृत्यूची त्याला आठवणच नाही. अल्पोदकीचा मासा हे नाटे आयशी आशा नवचेची का जैसा आगाध डोहा. एखादा लहान डोहातला मासा असेल तो कधी विचार करत नाही की बुवा आता हा डोह संपत आलाय, एक दिवस हे पाणी संपून जाईल आणि आपल्याला इथं तरफडून मरावं लागेल. तर मग त्या अगोदर आपण काय करावं की याच्यापेक्षा मोठ्या डोहात जावं किंवा समुद्रात जावं, असा तो मासा कधी विचार करत नाही. का गोरीची आबुली मृग व्याधा दृष्टीनं घाली गळून पाहता गिळीली उंडी मिने. गोरीची आबुली म्हणजे ते पारद्याचं गायन. त्या पारद्याच्या गायनाकड त्या हरणाची नजर गेली, हरणाचं लक्ष गेलं की त्या गायनाच्या त्या वेधामध्ये एवढा वेधून जातो की आपल्याला त्याच्यामुळं तो बाण येऊन लागला, या बाणाकडे त्याचं काय नसतं, लक्ष नसतं. तसं आपण विषयाच्या नादात एवढे रमून गेलो की मरण रूपी बाण कधी येऊन लागलाय आपल्याला कळत सुद्धा नाही. किंवा गळून पाहता गिळीली उंडी मिनी आहे का नाही. त्या माशाला पकडण्याकरता तो गळ आणि त्यानं ते हे बघितलं काय म्हणते कणिक आहे का नाही, पीठ, ते कणिक बघितली आणि त्या उंड्याकडं पाहून त्याच्यात गळ आहे, त्या माझी गळू आहे का नाही. तो प्राणा ते घेऊन जाय हे जैसे ठाऊके नो हे झाकलेपणे. त्याला अशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून उंडी मिने गिळीली दीपाची झगमगा जाळील हे पतंगा नेनवेची पैगा जया परी. त्या दिव्याचा प्रकाश पाहिला की त्या असा त्याचा झगमग म्हणजे प्रकाश पाहिला की त्या पतंगाला हे कळत नाही की आपण त्याच्यावर उडी घातल्याच्या नंतर आपल्याला काय येणार आहे, मरण येणार आहे. त्या लखलखीतच तो काय होऊन जातो, रममान होतो आणि स्वतः मरून जातो. गव्हार निद्रा सुखे घर जळता शेती न देखे नेनता जेवी विखे रांधिले अन्न. गव्हार निद्रा सुखे एखादा आळशी माणूस आहे. गव्हार म्हणजे पुढचा विचार न करणारा आळशी माणूस आहे. झोपचं एवढं सुख त्याला आवडतं की ज्या घरात झोपलाय ते घर पेटलंय, चारही बाजून जळायलंय, पण झोपच्या सुखा पुढं त्याला ते जळत असलेलं घर दिसत नाही आहे का नाही. झोपचं सुखच एवढं त्याला आवडतं की त्याला ते जळू दे म्हणतो. आपल्याला काय करायचं, आपल्याला काय मिळालंय, सुख मिळाले झोपचं. तसं विषयाचं सुख म्हणजे जळत्या घरात घेतलेली काय झोप आहे. झोप जळत्या घरात घेतलेली झोप आहे. नेनता जेवी विखे रान दिले अन्न. महाराज आपल्याला जर माहित नसेल या अन्नात विष आहे आणि ते जर खाल्लं तर आपल्याला काय येणार आहे, मरण येणार आहे. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूचे आला असे हे नेण्याचे राजसे सुखे जोगा. तसं आपल्या जगण्याच्या निमित्तानं हे जगणं नाहीये, हे मरण आहे. एक 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 दिवस माऊली ज्ञानोबा पुढे सांगणारच आहेत. हे जगायला आपण आपल्याला हौस वाटायली. 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, पण 50 वर्ष वाढले नाही आपले, काय झालेले आहे जीवनातले, कमी झालेले आहेत. पण ते राजस सुखाच्या नादी लागून तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. शरीराची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रोढी साचची मानी. शरीराची वाढी, शरीर काय व्हायला लागलं, वाढायला लागलं. अहोरात्राची जोडी, एक दोन योद्धे आपल्या पाठीमागे लागलेत नाश करण्याकरता, एक दिवस आणि एक रात्र. सारख्या आपल्याला त्या हळूहळू आपल्या मृत्यूकडे घेऊन चाललेले आहे. पण विषय सुख प्रोढी साचची मानी, विषयाच्या सुखाचा मोठेपणा आहे का नाही, इतका आहे त्याचा मोठेपणा की महाराज त्या विषयाच्या सुखाला तो काय मानायला लागला, खरं मानायला लागला. आणि विषयाच्या सुखाला खरं मानल्यामुळे परी बापुडा ऐसे नेणे जे वेश्येचे सर्वस्व देणे याची ते नागवणे रूपहित. पण त्या बिचाऱ्याला हे कळत नाही. बापुडा माऊलीने शब्द वापरला. त्या बिचाऱ्याला हे कळत नाही की वेश्येनं आपल्याला सर्वस्व अर्पण केलं म्हणजे आपल्याला ती नागवल्याशिवाय सोडणार नाही. समस्वराचे साजणे याची ते प्राण घेणे लेपास स्मरण करणे तोची नासू आहे का नाही. समस्वराचे साजणे, समस्वर म्हणजे सोबत राहून चोरी करणारा, गोड बोलून
आहे का नाही. असा त्याचं गोड बोलणं म्हणजे जीव घेणंच आहे. ते गोड बोलून आपल्याला नागावल्याशिवाय सोडणार नाही. चोराचे संगीत क्रमिता ती पैपंथ ठकून या घात करीत. हे फसून एक दिवस काय करणार आहेत ते काय करणारच आहेत. किंवा एखादं चित्र काढलेलं आहे भिंतीवर मातीच्या आहे का नाही आणि त्याला पोत्रा घेऊन फिरवणं म्हणजे त्या चित्राचा काय करणं आहे, नाश करणं आहे. पांडुरोग हे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे नेणे भुलले आहार निद्रा पांडुरोग हे अंग सुटले. पांडुरोग झाला की त्या पांडुरोगात आता मी तर काय आपण तुम्ही पाहिला असेल तसा माणूस तर माहित नाही पण त्यानं शरीर फुगत म्हणे आहे का नाही. जाडच्या जाड माणूस होतो काय सुधारला नाही. त्याचा आता मरण जवळ आले. जरी तो सुधारल्यासारखा वाटत असला तरी त्याला रोग झालाय तो सुधारलेला नाही. तैसे नेणे भुलले आहार निद्रा तसं आहार निद्रा म्हणजे विषयाच्या सुख आहे का नाही याच्यात भुलल्यामुळे आपल्याला वाटायला सुधारला आहे पण तो सुधारला नाही. त्यांचं काय जवळ आलेलं आहे, नाश जवळ आलेला आहे. सन्मुख शुला धावता या पाये चपळा प्रतिपदी ये जवळा मृत्यूजीवी. काय माणसं पळायला लागले, काय पळायला लागले, किती पळायला लागले महाराज. रात्री पळायले, दिवसा पळतात, विषय मिळवण्याकरता सारखे पळायला लागले. पण माऊलींनी गोड दृष्टांत दिला ते पळायले पण महाराज ते त्यांची जी गती आहे ही प्रगतीच्या दिशेनं नाही तर अधोगतीच्या दिशेनं धाव काय आहे चालू आहे. पळतात आहे का नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात एकाला फाशीची शिक्षा झाली. मग आता त्याला जिथं काही दिवस ठेवतात ते बंदिवासात त्या बंदिवासातून काढलं आणि कुठं चालवलं फाशीकडं. तो जेवढ्या गडबडीनं चालल जेवढे पाऊल टाकल तेवढा एक पाऊल तो कशाकडे चाललाय मरणाकडे. जेवढ्या जोरात चाललाय तेवढा एका पावलानं त्याच्या मृत्यू काय व्हायला लागलाय जवळ यायला लागलाय. तसे जेवढ्या आपण विषयात धावायलोय तेवढे नाशाच्या काय करायलो जवळ जायला लागलोय. देवी देहा जवजव वाढू जवजव दिवसाचा पवाडू जवजव सुरवाडू भोगाचा या. तेवी देहा जवजव वाढू जसा जसा दिवसादिवस आपला देह काय व्हायला लागला वाढायला लागला. जसा जसा एक 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 दिवस माग पडायला लागला. जसा जसा भोगाचं सुख वाढायला लागलं तसा तसा तवतवाधिकाधिके मरण आयुष्याते जिंके मीठ जेवी उदके घांशिजत असे. तसा तसा एक एक दिवस मरण आयुष्याला काय करायला लागले जिंकायला लागलं. एक 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 दिवस आपण मरणाच्या जवळ चाललोय. जसं पाण्यात मीठ टाकलं जसं तुम्ही आपण हलवायला लागलो की ते हळूहळू हळूहळू काय होत राहतं विरघळत राहतं. तसं आपलं जीवन हळूहळू काय व्हायला लागले विरघळायला लागले. तैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाये हे हातो हातीचे न होय ठाऊके जया. तसं आपलं जीवन आता संपत चाललंय. काळ आपली वाट पाहायला लागलाय. हे हातात असलेलं हातोहातीचे आपल्या हातात असलेलं आयुष्य या आयुष्य आता संपत चाललंय हे ज्याला ठाऊक नाही म्हणजे ज्याला त्याची आठवण नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखे जो मावा विषयाची या. फार काय सांगू अर्जुना. अरे महाराज माऊली ज्ञानोबरायाचे असा किंवा असा सिद्धांतचे तुकोबराया सुद्धा की आपण एकदाच मरत नाही. एकदा मरत नसतो माणूस एकदा मरत नाही. क्षणाक्षणाला काय होत चाललाय तो मरत चाललाय हळूहळू. मला आता कोणत्याही विषयाचा जर नाश होत असेल महाराज तर त्याचा नाश एकदम कोणत्याचाच नाश होत नाही. हळूहळू हळूहळू हळू क्षणाक्षणाला त्याचा काय होत जातो नाश होत जातो. आणि ज्या वेळेला पूर्णतः नाश होतो त्यावेळेस आपण डोकं आपटायला लागतो. पूर्णतः नाश मग आपल्याला त्या वेळेस कळतं कारण अत्यंत वेग एवढा नाशाचा वेग गती तीव्र आहे की अत्यंत वेग हा स्थिरतेच्या भ्रमाचं कारण असतो. अत्यंत वेग हा स्थिरतेच्या भ्रमाचं काय असतो कारण होतं. बरोबर आहे का नाही. त्याच्यावर उदाहरणही दिलंय की महाराज एखादा जर हे काय म्हणतात त्याला ते आपण फिरवतो भावरा भिंगरी भावरा जर जोरात फिरून चालली तर ते असं वाटतं की काय आहे ते ते फिरतं एवढ्या वेगानं की अत्यंत वेग स्थिरतेच्या भ्रमाचं काय होत असतो कारण त्या भावऱ्याचा जेवढा वेग तेवढा या नाशाचा काय चालू आहे वेग आहे. आणि त्याच्यामुळं बरं मला सांगा आता आपण मानतो म्हणजे माऊलींनी तसं म्हटलंय आणि शास्त्रज्ञांनी तसं म्हणलंय की पृथ्वी फिरते सूर्य नाही चालत. पृथ्वी काय होते सूर्याभोवती पृथ्वी फिरते. फिरते का पृथ्वी
शास्त्रज्ञान विज्ञानानं सांगितलं बाबा. माऊली म्हणली हो. तैसे न चालता सूर्याचे चालणे, सूर्य चालत नाही इथूनच चोरलं मग मी विज्ञानवाल्यानं. बरोबर. पण फिरते का आपल्याला दिसते का? आपल्याला का दिसत नाही? देवताना दुपार सकाळी इकडून तर दुपार इकडून जायला पाहिजे फिरती बनल्यावर. पण अत्यंत वेग हा स्थिरतेच्या भ्रमाचं काय असतो? कारण असतो. अत्यंत वेगात स्थिरताच वाटते, आहे का नाही? मला ज्यावेळेला नदीचं पाणी दोन्ही थडेच असं वाटतं शांत आहे. शांत कशाचं? त्याच्यात उडी घालून पाहणं किती वेगानं चाललंय तर, नाही का नाही? त्याच्यामुळे महाराज याचा नाशाचा एवढा वेग तीव्र आहे की आपल्याला ते स्थिर असल्यासारखं वाटतं. तसं माऊली म्हणतात की अंगीचा मृत्यू नित्य नवा. एकदा मरण नाही, आपल्याला दररोज नित्य काय चालू आहे? मृत्यू चालू आहे. न देखे जो मावा विषयाची, पण या विषयाची मावा म्हणजे कपट. हे विषय कपटी येतं आणि एवढं भुलवलं या विषयाने आपल्याला की ती आपल्याला मृत्यू दिसू देत नाही. तो अज्ञान देशीचा राहो, या बोला महाबाहो, न पडे गाठावो अनेकाचा. अर्जुना, तो अज्ञान रूपी देशाचा राजा आहे. राजा जो या विषयाकडे लक्ष देत नाही, मरणाकडे लक्ष देत नाही. या बोला महाबाहो, न पडे गाठावो अनेकाचा. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे महाबाहो, मोठ्या मोठ्या बाहूच्या असलेल्या अर्जुना, या विषयाच्या या मृत्यूच्या ठिकाणाची आठवण आपल्याला येऊ देत नाही. आणि ज्याला येत नसेल तो अज्ञान देशीचा राहो. तो अज्ञान रूपी देशाचा काय आहे? अज्ञानी आहे. अज्ञानाचा शिरोमणी आहे. राजा म्हणजे अज्ञानाचा राजा शिरोमणी असतो, सगळ्याचा मेन मुख्य असतो. तसा अज्ञानाचा हा मुख्य आहे, म्हणजे मोठा अज्ञानी आहे. पै जीविताचे नितोखे तैसा का मृत्यू न देखे, तैसाचे तारुण्य पोखे जरा न गणी, तैसे जीविताचे निपोखे. जसं जीवन जगण्याच्या पुष्टतेत, जीवन जगण्याच्या आनंदात मरण पाहत नाही, तसं तारुण्यामध्ये म्हातारपण पाहत नाही, आहे का नाही? म्हातारपण आपल्याला एक दिवस येणार आहे हे त्याला तारुण्यात वाटत नाही. म्हाताऱ्याला हसत राहतो तारुण्यात. कशाला तर पडले, अरे आपले पडणार आहेत ना एक दिवस, याच त्याला भान राहत नाही. कडाडी लोटला गाडा का शिकरोनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे. एखादी गाडी आहे, गाडी अशी चालली 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 उरी ढाळाला चालली, भरलेली गाडी आहे आणि शेवटला गेली बैल थकली. मग थकल्यावर त्याला मारून मारून पाहिलं बैल काही जाईलच. मग त्यानं काय केलं, त्याला वाटलं गाडी सोडावं आणि नंतर मग दुसरे बैल आणून काहीतरी करावं. उट्या दिल्या, गाडी सोडली आणि जो खाली टेकलं उटी घसरली. आता तो गाडा वरून सुटलाय. आता ते असा वळण घेऊन असा गेला होता. आता गाडा असा नाही येणार. आता वरून सुटलेल्या गाड्याचं खाली व्यवस्थेवर काय होणार आहे? गाड्याला कळतंय का वरी? पण त्याचं खाली वस्तूची होणार, एकही पार्ट शिल्लक राहणार नाही, आहे का नाही? कडाडी लोटला गाडा की शिखरोनी सुटला धोंडा. किंवा उंच शिखराहून याच्याहून त्या पर्वताच्या शिखराहून काय सुटला? दगड सुटला. खाली जाऊन आपलं काय होणार तो पाहत नाही. तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे, तसं पुढं आपल्याला म्हातारपण येणार आहे असं तो विचार करत नाही. त्या गाड्या जसा विचार करत नाही तसा. का आडओहळा पाणी आले, का जैसे मैशयाचे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुरळे जया. तारुण्याची भूल किती चढलेली असते. आड ओहळा पाणी आले, त्या वढ्याला आलेलं पाणी इतकं स्पीडनं वाहतं महाराज. अरे बाप, आहे का नाही? ते पाणी कोणताही विचार करत नाही. का मैशियाचे झुंज मातले, हाल्याची टक्कर लागली. विचार करतात का हाले आपण कुस्ती करायची तर आपल्या ग्राउंडच्या आत करावं, कोणाच्या अंगावर जाऊ नये, कोणा काट्यात पडू नये, महाराज काय त्यांना विचार नाही. तसं तारुण्याचं ज्याला भूल चढलेली आहे. पुष्टी लागे विगरो, कांती पाहे निसरो, मस्तक आदरी शिरो भागी कंप. पुष्टी लागे विगरो काय होता? हळूहळू अंगात जी पुष्टी असते, बळ असते, ती हळूहळू विगरायला लागते. माणसं म्हणतात हो महाराज जमन हो आता, पहिल्यासारखं जमन आता. पहिल्यानं दिव्या घाट खालून निघलो की वरच पळत जायचो, मधात नाहीच थांबायचो. आता जमन हो, आता हे जमन हे चढता येईन, पण आपलं बळ कमी झालंय याचा विचार केला जात नाही. का कमी झालंय? काय चूक कुठं झाली? आपण खाण्यात कमी केलंय काय? याला खाण्यात कमी केलं नाही, याला आपण चांगलं खायला दिलंय, चांगली याची व्यवस्था केली, तरी का कमी झाली याचा विचार करत
कांती पाहेनी सर्व जे तेज होतं कातडेवरचं ते काय व्हायला लागतं, निचरायला लागतं हळूहळू काय होतं ते निचरायला लागतं. मस्तक आदरी शिरोभागी किंप, आदरी शिरोमस्तक, सगळ्या शरीराचा आदरणीय भाग म्हणजे मस्तक. शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण आहे का नाही. शिर सर्वांगा प्रमाण, सगळ्या अंगात मस्तक काय आहे, शिर प्रधान आहे, मला प्रधान आहे. 5 ज्ञानेंद्रियापैकी 4 ज्ञानेंद्रिय कुठे येतात, एक फक्त त्वगेंद्रिय आहे का नाही, त्वचा, म्हणून ती सगळ्या शरीरात आहे. पण 5 मुख्य मंत्रीचं ते हे काय म्हणते त्याला, हेड ऑफिस, ते हे असतं ना सभागृह, कॅबिनेट मंत्री. हो कॅबिनेट मंत्री ते मुख्य तिथं पुरी असतात सगळे पंतप्रधाना सगळं नाही का नाही. डोळे वरच आहे, घ्राणेंद्रिय वरच आहे, पुन्हा रसनेंद्रिय वरच आहे आणि श्रवणेंद्रिय कुठे आहे, वरच आहे. म्हणून मोठं सगळ्यात आदरणीय मस्तक नाही का नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, अरे बाकीच्या इंद्रियाचं सोडा, तुमच्या मुख्याचं काय झालंय पहा ना, विचार करा ना. सगळ्यात आदरणीय ठिकाण असलेलं शिर, पण ते कंपे त्याला कंप सुरू होतो असं हालत आहे. मग आता मुख्यच हालायलंय तर मागचं सैन्य काय करणार आहे. राजानंच जर शरण गेला तर सैन्य काय करणार आहे बघा. आता तिथं त्याला काय सुटायला लागला, कंप सुटायला लागला. दाढी सावळ धरी मान हालो निवारी, तरी जो करी मायेचा पैशी, दाढी सावळ धरी. दाढीनं काय केलेलं आहे, रंग बदलायला सुरुवात केलेली आहे का नाही, रंग बदलायला सुरुवात केली. मान हालो निवारी, मान पण म्हणते विचार कर रे, नगा आता बस झालं, नगा आता अशी हालोनी वारी, वारी म्हणजे बाजूला करते, हालून म्हणजे अशी 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 नग 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 म्हणून हालून वारी. तरी त्या मानाचं ऐकत नाही, त्या दाढीकडे लक्ष देत नाही. तरी काय करतो, ढवळी व्हायली का तू, मग ढवळी व्हायली का केस तुम्ही, मग तुम्हाला पुन्हा काळ करू. पण तुम्हाला तुमचं ऐकत, तरी जो करी मायेचा पैसू, तरी तो मायेचा पसारा काय करतो, वाढवायला लागतो महाराज. आपल्याला काही माणसं अशी आहेत महाराज, आता शेवटलं गेले तरी पोरावर वजन आहे द्यायचं. 4-4, 5-5 पोरं असतात, वजन आहे, आणि पोरं लाख रुपये 2-2 लाख काय असे कमवणारे असतात. सगळ्याचा हिशोब, सगळ्याचे पैसे, अरे त्याच्याशिवाय कामं नाही व्हायचे ना. त्याच्याशिवाय आता हे कामं कशी होतील, त्याच्याशिवाय सगळ्याचा हिशोब टाईट ठेवायचा, सगळ्याचा वजन असतं पोरावर द्यायचं. पोरं वजन असतं म्हणजे त्याचं वजन नसतं, पोरं धार्मिक असतात. कशाचं वजन आलंय, पण पोरं मर्जीबाज असतात. जाऊ दे बा, म्हातारं करायले, चांगलं करायले, सगळ्याच करून ठेवायले नाही का नाही, बिना पगारी करायला, बिना पगारी करायला महाराज. मग असं असतं ते. आणि मग तो तरी करी मायेचा पैसू, पण आपल्या जीवनासाठी काही करायचं याचा विचार येत नाही. पुढील उरी आदळे, त्या दिवशी एक दिवस कीर्तन गेलो होतो, एक म्हातारं बसलो होतो आमचं, ते एकदा तो मला ते म्हातारं सांगू लागलं म्हणे, महाराज एकदा आपल्या डोळ्याला दोन्ही पोरायला सलाब टाकून द्यायचा. पोरायला म्हणे, अरे मला काही खरं नाही रे, आता मला बिमार पडलोय, मग अटॅकचं ऑपरेशन झालंय, मग बीपी वाढती, मग शुगर वाढती. त्यानं लावलं सुरू करायला घर पोरायला, की माझ्या डोळ्यात लागतात वागायले, काय करायचंय, सलापाचं घर करून द्यायचं. वा वा, आपल्या करता यमानं बांधून ठेवलाय बंगला. आता दुसरा यम नाही बांधायचं तर काही वैकुंठा जावायला तपाचे सायास लागतील. ठीक आहे, सोबत थोडंच. पुढील उरी आदळे तवन देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरील निगळे आळशी तोशे. आरच माऊलींनी दृष्टांत दिला, आंधळं रस्त्याने खडाखाना चाललंय, पुढचं येऊन धडकस्वर त्याला मिळालं, तसं मरण येऊन धडकलं की मग कळतं की काहीतरी आपलं बिघडलं. आता आपल्याला हे सगळं सोडावं लागणार. तो रग आंधळ्याला दिसतच नाही त्या बिचाऱ्याला. काय करेल तो, का डोळ्यावरील निगळे आळशी तोशे. आळशी माणूस असला तर डोळ्याचे चिपड लोक पाहतात, चिपड त्याला काय नाही, ते चिपड दिवसभर तसेच. तसं याचं ते मरण रूपी चिपड काय चिटकलेलेच आहेत ना आपल्या महागाचे. कुठे मृत्यू जवळच संघाचे आपल्या. तसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धापे पायाचे, न देखे तोची साक्षी आज्ञा. तसं आजच्या तारुण्याच्या भरात ज्याला म्हातारपण दिसत नाही, तो अज्ञान त्याच्या जवळ आहे. अर्जुना तू काय करे खरोखर समज. अज्ञान त्याच्या जवळ नाही, अज्ञान तोची साचे, तोच अज्ञानाचा काय आहे, पुतळा आहे.
रेखे अक्षमे कुबजे की विटावू लागे भुंजे परीन मने माझे आयुष्याची भवे महाराज आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा आहे मरणाची परी जया तारुण्याची भुली न फिटे आहे का नाही. अक्षमे आणि कुबजे एखादा माणूस अक्षमे अक्षम म्हणजे इंद्रियात हे नसलेला बळ नसलेला कुब्ज झालेला आहे का नाही. असा जर माणूस त्यानं पाहिला की विटावू लागे त्याचा विट मानतो. म्हाताऱ्याला काय इथं आणलं तुम्ही हे म्हातारा इथं खोक 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 करे लागतंय असा असा फुंजत राहतो म्हणजे असा त्याच्याविषयी तुच्छ भाव बडबड 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 परीन म्हणे माझी आयुष्याची भवे पण माझं असंच होणार आहे असं तो म्हणत नाही. आणि आपल्याला कधीतरी एक दिवस म्हातारपण येणार आहे मरण आपल्याकडे येणार आहे हे ज्याला तारुण्याच्या भुलीनं तारुण्याची भूल फिटत नाही हे ज्याला दिसत नाही तो अज्ञानाचे घर हे सासाची घे उत्तर देवीची पर्यशी थोर चिन्ह आले तो अज्ञानाचं घर आहे अज्ञान तिथं राहतं हे खरोखर तू असं मान आणि काही त्याचे काही लक्षणं सांगतो माऊली म्हणता जाईल. जरी वाघाची एक आडवी एक वेळ आला चरुणी दैवे त्याने विश्वासे पुढती धावे वसू जाईसा. एखादा वसू आहे वसू म्हणजे काय जंगल होतं मोठं आता काय माहितीये का त्या जंगलात वाघ राहत होता आणि वाघ राहत असल्यामुळं कोणतंही जनावर तिकडं जायचं नाही. मला कळतं जनावराला सुद्धा आहे का नाही जायचं नाही आणि कोणतंच जनावर गेलं नाही असल्यामुळं चारा भरपूर होता. तिथं कोणतंच जनावर जात नाही तिथं काय चारा भरपूर आहे. मला तेच नाही का तुम्ही म्हणून लागले तिकडे आपण गेलो होतो त्याला बरं मग गिरी परिक्रमेला काय चारा इकडे ढोरं आणून सोडले तरी झोपायचंच काम आहे कारण तिकडे ढोरं जात नाही ढोरं जात नाही तिकडे बरोबर आहे का नाही. नाही ते नाही म्हणले बरं का मीच म्हणलो ते नाही म्हणले त्याच्यावर आरोप करणं चांगलं नाही. मीच म्हणलो होतो की इकडे जर ढोरं आणून सोडले तर नुसतं त्या याला काय होईल झोपायचंच काम आहे ना. हो महाराज कमर इतकं गवत हिरवगार झालेलं मस्त कारण तिकडे ढोरं जात नाही आणि मग जिथं ते तसं वाघाचं ते जंगल होतं वाघाचं जंगल म्हणून प्रसिद्ध महाराज तिथं कोणतं ढोर नाही जायचं उन्मत्त झालेला ते वसू आहे का नाही. वसू जायचा मोकाटू त्याला का नाही बंधन आहे का नाही त्याला काय वळून आणणार थोडंच मालक की मग ते गेलं आणि ते म्हणून लोक म्हणे तिकडे जाऊ नको दुसरे ढोरं म्हणे यार तिथं वाघ राहतोय तो म्हणला ग वाघ बाग पाहतो म्हणला आणि गेलो महाराज जेव्हा वाघ जायला होता पण तरी लागणार जायला असेल गावाला कुठेतरी बाहेर शिकार करायला मला ते आलो चोरून आणि वाघाच्या चाळी जोडून चोरून आलो आणि आल्यावर ते खुश झालं ना. अरे कशाचा वाघ आणि कशाचं काय रे म्हणला पठ्ठ्या जगून आला. अरे तू एकदा जगून आल्यात खुश होऊ नको तो नव्हता म्हणून जगून आला. एक वेळ चोरून आला दैवी हो ना हे काय तू भाग्य चांगलं होतं की तू तिथून काय झाला चरून आला. वाघाची आडवी आडवी म्हणजे जंगल एक वेळ आला चरोनी दैवे त्याने विश्वासे पुढती धावे वसू जायचा पण तो मग त्याच विश्वासावर पुन्हा जातो पण की आपण तिथून जाऊन आलो. किंवा दुसरा उदाहरण देतो का सर्प घरा आणतो अवचटे ठेवा आणीला सोसतो येतुल्यासाठी निश्चित नास्तिक जायचा. सर्प घरा आणतो एखाद्या घरात साप गेला आणि तो सगळ्यांनी पाहिला आणि मला जेवायचं साहित्य आहे मग काय करावं तो साप आता आहेच कुठे माहित नाही कुठला तरी लपलाय विषारी साप आहे. बस घर सिमेंटच आहे त्याला काही नळा फळा जायला नाही साप तर घरात आहे. मग आता तो मला मी आणतो खायचं त्याला काय लागतं गेला आणि तिथून घेऊन आला पण एकदा घेऊन तिथून आला स्वस्त बाहेर आणला त्याने अवचटे ठेवा आणीला स्वस्त चांगला बाहेर आला. येतुल्यासाठी निश्चितो नास्तिक जायचा पण एकदा तो साप अर्थवा या कोपऱ्यात आणला असून पण त्या कोपऱ्यात साप आहेच पण तेवढ्यासाठी तो निश्चिंत जर होत असेल की कशाचा साप पण पाप आलाय रे नास्तिक निश्चिंत होतो. नास्तिक म्हणजे आस्तिकाच्या विरोधातला नास्तिक नाही नास्तिक म्हणजे मूर्ख शहाण्याच्या विरोधातला मूर्ख. त्याप्रमाणे आता हे झाले दृष्टांत त्या वस्तूचा दृष्टांत एखाद्यानं सर्पाच्या घरातला ठेवा आणला त्याचा दृष्टांत तैशेची अवचटे एक दोन्ही वेळाला आहे येत रोग एक आहे मानिना जो. तसं जंगलात वाघ आहे तिथं नव्हता रे हजर. अरे साप आहे त्या घरात तो तू जाऊन थोड्याहून होकलाय पण तो कुठे आहे घरातच आहे. तस रोग या शरीरात आहेतच फक्त तू आता चरायलाय तू भाग्य चांगलंय म्हणून पण जर त्यांच्या तावडीत गेला रे गेला की ते सोडणार नाही. आहेत मला शरीर काय रोग काय लांबून बाहेरून थोडेच येतात का नाही. काय अपत्याचे मिश पाहतो माऊली म्हणतात रोग वाटच पाहायले तर कधी पोटी जन्मती ऐका नाही
रिकामा नव्हे. रोग पोटात इतकंच घ्यायचं. ते रोग कुठे येतं? आपल्या पोटात येतं. बरोबर आहे का नाही? तैसेची अवचटे एक दोन्ही वेळाला आहे. येतं रोग एक आहे हे मानिना जो वैरी आणि दारी. आता मधोंदी माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जीव. आपला शत्रू हे बलवान आहे का नाही? आणि झोपलाय. अरे झोपलं तर मग आता काय चिंता नाही आपल्याला. झोपलं ते अरे झोपलं का? ज्याचं झोपलं म्हणजे एवढं निश्चिंत राहू नको. तो झोपला म्हणून तो निश्चिंत राहिला तर सपिली मुकला. सगळ्या कुटुंबासहित तुला काय व्हावं लागेल? कारण त्याला कधी जाग येईल सांगता येत नाही. तसे आपले रोग आपले शत्रू आपल्या हातच बसलेले आहेत. कधी डोळे उघडतील पसायदानाला उघडतील सांगता येत नाही. तैशी आहार निद्रेची उजरी रोग निवांतो जोवरी तो तव जो न करी व्याधी चिंता. आहार निद्रेची उजरी म्हणजे व्यवस्थितपणा. जोपर्यंत आहार व्यवस्थित चालू आहे आणि झोप व्यवस्थित चालू आहे, अंग टाकलं झोप लागते आणि सकाळी उठलं तर पूर्ण झोप झालेली राहते. सकाळी उठलं की पूर्ण झोप झालेली राहते. म्हणजे पूर्ण झोप होणे म्हणजे अंग उठल्यावर कणकण न करणं, आळस अंगात न राहणं, म्हणजे पूर्ण काय होणं? झोप होणं. आणि 4 खाल्लं तरी पचत. काही काही माणसं म्हणते तर मला आपल्याला काय नाही, शिळ्या 2 भाकरी खाल्ल्या तिथे खाली तरी आपल्याला काही होत नाही, काही होत नाही महाराज. त्याप्रमाणे आहार निद्रेचा व्यवस्थितपणा चालू आहे. रोग जोवरी निवांतू. रोग काय आहेत? शांत निवांत आहेत. तोपर्यंत जो रोगाची चिंता करत नाही महाराज. रोग होतातच, ते येतातच. काय होतं माहितीये का? झालं एका महाराजाची मी गाडीत चाललो होतो तर मग ते म्हणे महाराज जेवणाचा असा विषय निघाला. म्हणलं महाराज तुम्हाला, ते म्हणे मला काय नाही, मी वरण आहे ते सगळं खातोय, जागरण करतोय, आपल्याला काय ऍसिडिटी काही होत नाही म्हणे. मी तर काही नाही म्हणे, आता दररोज कीर्तन आहे, रात्रात जागतोय म्हणे, वरणही खातोय, चहा पिला तर मला ऍसिडिटी होत नाही. म्हणलं महाराज आजूक त्यानं हे केलेलं नाही. त्याच्यानंतर 7-8 महिन्यातच महाराजांची माझी पुन्हा भेट झाली. म्हणजे महाराज आता वरणाचा वास विसर. कारण रोग येणार ते झोपलेले नाही म्हणजे आपल्या जवळ नाही असं म्हणायचं कारण नाही. पण मग तोपर्यंत तो निवांत राहतो, त्याची चिंता करत नाही. स्त्री पुत्रादी मिळे संपत्ती जाऊ पळे तेने रजे जाती डोळे जाती तयाचे. पत्नी मुलं नातू पंतू या सगळ्याचा मेळ झालेला. म्हणजे सगळी एका विचारानं राहिलेली. संपत्ती जाऊ फळे. जशी जशी संपत्ती काय होत जाते? वाढत जाते. आणि त्या धुळीनं त्याचे डोळे आंधळे होतात. रजे म्हणजे इथं रजोगुण नाही, रज शब्दाचा अर्थ धूळ. ऐका नाही, नका डोळे धुरे भरोनी राहू. लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. पण त्याचे डोळे भरलेले राहतात, त्याच्यामुळे त्याला सत्य दिसत नाही. सवेची वियोग पडेल विळोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखेना जो. आपल्याला या सगळ्याचा वियोग एक दिवस पडणार आहे. एक दिवस याचा काय पडणार आहे? वियोग पडणार आहे. सवेची वियोग पडे. एक दिवस याचा आपल्याला वियोग पडणार आहे, म्हणजे याचा नाश होणार आहे. एक तर त्या महाराज विषयाचा नाश होईल, नाही तर एकता या शरीराचा काय होणार आहे? नाश होणार आहे. वियोग दोन्ही बाजूनं इकडून तरी होणारच आहे. विषय तर शरीरातील आपल्या महाराज दोन्ही इकडूनही वियोग झाला तर जे दुःख व्हायचं ते होणारच आहे. विषयाचा नाश झाला तरी दुःख, आणि विषय तर सगळे असताना शरीराचा नाश होताना काय आहे? दुःख आहे. वियोग पडेल विळोनी विपत्ती येईल. दिवस संपेल आणि दिवस संपल्यावर रात्र एक दिवस विपत्ती संकट आपल्यावर येणार आहे. पण हे पुढचं ज्याला दिसत नाही तो अज्ञान गा पांडवा, आणि तोही तोची जाणावा. जो इंद्रिय आवाज संवाद चारियत तो अज्ञान आहे, तो अज्ञानी आहे. अर्जुन असं तू समज. आणि तोही तोच आहे. दुसरा एक अज्ञानीचे कोण? इंद्रिय आवाज संवाद चारियत. मोकार इंद्रिय इथं काय करत राहतो? विषयात चरू देतो, त्याला वढा वारा ठेवत नाही. असं वैश्यचे नि ओवाय संपत्तीचे नि सावाय शव्य जाय सरकट येतो. वैश्यचे नि ओवाय वयाचा उत्कर्ष वाढत राहतो, अंगातलं बळ वाढत राहतं, तारुण्य वाढत राहतं. संपत्तीचं सहकार्य, संपत्तीचे नि सावाय म्हणजे सहकार्य. आणि त्या वयाला संपत्तीचं काय झालेलं असतं? सहकार्य. आहे का नाही? विषय तयार आहे, संपत्ती आहे, शरीर भोगायला तयार आहे, मग काय विचार करायची गरज आहे? का नाही? आणि मग शव्य
मग जे सेवन करायचं ते आणि जे सेवू नये ते. सरकटी तोच आहे, नुसताच लोटीत राहतो. पाचीच्या पाची ज्ञानेंद्रियाच्या दरवाजाने विषय काय करत राहतो, मग लोटीत राहतो. काय करतो, न करावे ते करी, असंभाव्य म्हणे धरी, चिंतू नये ते विचारी जायची मती, न करावे ते करी, जे करू नये, शास्त्रांनी जे करू नये म्हणून सांगितलं ते निषिद्ध करत राहतो. असंभाव्य म्हणे धरी, महाराज जे अशक्य गोष्टी आहेत त्या मनात काय राहतो, धरत राहतो. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. अरे पण ते आयुष्य तिथपर्यंत शक्य आहे का आपल्याला, याचा कधी विचार करत नाही. एकदा भगवान आम्ही म्हटलो होतो, पोरं होते असे म्हणे महाराज आता इथं पुढं काय काय करायचंय. आता हे तर झालं, आता हे सदाशिव होती, मुलं ठेव सदाशिव होती, पुढं आता हे तर झालं, पण आता इथं पुढचं नियोजन काय काय, कसं कसं आपल्या बुद्धीने काय काय करायचंय. म्हणलं पोर हो, रावणाला सोन्याला सुगंध आणायचा होता, समुद्र खारा गोड करायचा होता, स्वर्गाला शिडी लावायची होती, झालं नाही. तसं भगवंत करेल ते पाहत राहायचंय, आपलं काही करायची इच्छा धरू नये. काय होणार आहे महाराज, आपलं काय होणार आहे, काय होणार आहे, कोण्या दिवशी डोळे लागतील सांगता येत नाही. ग्रास गिळी सत्ता नाही आती, म्हणून आपल्याला काहीच नाही करायचं. जे करायचं ते भगवंताला करायचं. आपल्या फक्त एकच आहे, भगवंताला जेवढं आपल्या डोळ्या देखता करायचं तेवढं गप आपण पाहायचं, आणि जेवढं आपल्या डोळ्या देखता नाही करायचं ते आपल्याला दिसणार नाही. संपला विषय, आपल्याला काही करायचं नाही. तू निमित्ताची होय सव्यसाची. तू काय कर फक्त आता निमित्त, फक्त एकच महाराज जे काय सगळं भगवंत करून घे. आपल्याला याच्यावर तुम्ही ठाम निश्चय मध्ये की आपला एक श्वास आत जाऊन बाहेर सोडतो, ही सत्ता कोणाची आहे, भगवंताची. आपल्याकडे अजिबात सत्ता नाही. आपण सृष्टीची निर्मिती करू शकत नाही, सृष्टीचा नाशही करू शकत नाही, निमित्ताचा नाही. पण एक भगवंतानं आपल्यावर उपकार चांगले केले की हे करत असताना कुणाकडून तरी करून घेण्यापेक्षा आपल्याकडून करून घ्यायला ही भगवंताची आपल्यावर दया आहे. कारण आपल्याला ते कार्य करायला थोडंफार आपल्या म्हणजे सगळेच आपण सगळ्यांनाच त्याच्यात हे केलंय, त्याच्यामुळे मग आपल्याला त्याचा वेगळा लाभ मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. भगवंतानं आपल्याला ती ड्युटी दिली आणि त्याचा पगार आपल्याला भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य एकच आहे की भगवंतानं आपल्याला सेवा दिली आणि ही इमानदारीनं आपल्याला पार पाडायची. विषय संपला. बरोबर आहे का नाही. आपण करूही शकत नाही. आपण दगड इकडला उचलून तिकडं टाकण्याची सत्ता आपल्याकडं नाही. मौलीची भुई महाराज की आपण एक अंगावरचा रोम जरी पडला केस तरी तो त्या जाग्यावर चिटकू शकत लावू शकतो का. मग एक रोम लावण्याची जर आपल्याकडे बळ नाही तर हे निर्माण करण्याची कुठून पावर आहे का नाही. म्हणून पण असंभाव्य म्हणी जरी ज्या गोष्टी शक्य होणार नाही त्या गोष्टी तो काय करत राहतो, मनात करत राहतो. असंभाव्य जे अशक्य आहे नाही नाही कसं काय होणार नाही करूनच दाखवू असं असंभाव्य म्हणी जरी. चिंतू नये ते विचारी जायाची मती, ज्या गोष्टीचं चिंतन करू नये त्या गोष्टीचं त्याची बुद्धी मन काय करत राहतं, चिंतन करत राहतं. ज्याचं चिंतन करण्यानं आपला फायदा. कोणत्या गोष्टीचं चिंतन करू नये, चिंतू नये. पण कोणती गोष्ट चिंतू नये महाराज, ज्या चिंतनाचा फायदा होत नाही ते चिंतन करू नये. सरळ सरळ एवढी जरी व्याख्या लक्षात ठेवली तर बस झालं. ज्या चिंतनाचा इह किंवा परलौकिक फायदा होत नाही त्या गोष्टीचं जीवनात चिंतन करू नये. माया सोडून द्या आता म्हणणं. सांसारिक चिंतनाचा इहलोकी फायदा होत नाही आणि परलोकी तर होतच होत नाही. त्याच्या ऐक धड नाही, याची परत्र पुसशी काय. ज्या चिंतनाचं इहलोकातलं धड होत नाही तर मग त्या चिंतन परलोकाला काय उपयोगाला येणार आहे. म्हणून जेच चिंतन करू नये त्याचं चिंतन त्याची बुद्धी करत राहते, मन करत राहतं. काय करतो, रिघे जे थन रिगावे मागे जे न घ्यावे, स्पर्शे जे थन लागावे अंग मन, रिघे जे थन रिगावे, ज्या ठिकाणी जाऊ नये तिथं जातो. मागे जे न घ्यावे, जे आपल्याला ज्याची आपल्याला गरज नाही, ज्याला आपण स्पर्श करू नये त्या गोष्टी मागत राहतो. म्हणजे अशा गोष्टी काय करतो तो मागत राहतो. कशाला स्पर्श करू नये महाराज, विषयाला स्पर्श करू नये. जे निषिद्ध विषय आहेत या विषयाला काय करू नये, स्पर्श सुद्धा करू नये, ते घेत राहतो. स्पर्श जे न लागावे अंग मन, ज्या ठिकाणी अंगाचाही स्पर्श होऊ देऊ नये आणि मनाचाही स्पर्श होऊ देऊ नये तिथं लागे, तिथं तो चिटकून राहतो.
मनानं सुद्धा महाराज निषिद्ध विषय नाही, विहित विषयाचं सुद्धा मनानं चिंतन करू नये. विषय तिथून सारखेच, फक्त काय सत्वगुण वाढवायचाय म्हणून निषिद्धाचा त्याग आणि विहिताचा स्वीकार, पण विहिताचाही अमर्यादित सेवन म्हणजे तेवढाच घातकी अंगमन. म्हणून अशा प्रकारचं न जावे तेथ जाय, न पाहावे ते जो पाहे, न खावे तो खाये ते विचितोषे. आणि त्याला खरा आनंद होतो. जिथं जाऊ नका म्हणले तिथं गेल्यानं त्याला काय होतो? आनंद होतो. लोक तर लय म्हणले तिकडे जाऊ नका, पट्ट्या जाऊन आलो. ठीक, बरं झालं, चांगलं केलं. न पाहावे ते जो पाहे, जे पाहायला नाही सांगितलं ते काय करत राहतो? पाहत राहतो. न खावे ते खाये, जे खायला नाही सांगितलं ते खावे, खातो. आणि ते विचितोषेन, त्यानंच काय होत राहतो? पुन्हा आनंदी होत राहतो. तुम्ही म्हणजे श्रावण महिना धरा, पठ्ठ्यान नाही धरला, काय झालं हो आपल्याला? असं न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, नाचरावा तो मार्गो आचर्य जो, न धरावा तो संगू. ज्याची संगती शास्त्रात धरायला नाही सांगितली त्याची काय धरतो? संगती धरतो. कोणाची संगती धरू नये. परमार्थिक साधक जर करायचा असेल तर संसारिकाची धरू नये. निषिद्ध विषय सेवन करणाराची तर धरूच नाही, पण विहित विषयाचं सुद्धा सेवन, नित्य सेवन करणाराची संगती धरू नये. ऐसे जे पार्था विमुख या परमार्था, दयाशी संभाषण सर्वथा करावे ना. ऐका नाही, न लागावे तेथ लागू. न जिथं ज्याच्याशी संबंध ठेवू नये तिथं काय ठेवत राहतो? संबंध ठेवत राहतो. नाचरावा तो मार्ग आचर्य जो, ज्या मार्गाचं आचरण करू नये त्या मार्गानं तो काय करत राहतो? आचरण करत राहतो. काय एक विचार आला काल माझ्या असं की खरं एक लाईन कशी असावी सृष्टीची. एका गावात मी कीर्तनाला गेलो होतो, तिथं ते लक्षात आलं. तिथं काही मंडळी सोबत बोलत बसल्यावर तो विषय वेगळा असा म्हणजे सांसारिक विषय चालू झाला आणि मग त्याच्यात ते लक्षात आलं खरा कसा असावा मार्ग. कुठं मी वाचलं नाही, याला प्रमाण आहे का नाही हे मला माहित नाही, पण एक मला असं वाटलं विषय की असं असावं. तसं की परमार्थिक साधकानं गाथ्याच्या मागं चालावं. परमार्थिक साधकानं गाथा ज्ञानेश्वरीच्या मागं चालावं आणि सांसारिक माणसाने परमार्थिक साधकाच्या मागं चालावं. बरोबर आहे का नाही? यानं गाथ्याच्या मागं चालावं, ज्ञानेश्वरी गाथ्याच्या मागं चालावं आणि संसारी लोकांनी त्याच्या मागं चालावं. का असं का संसारिकांनी त्याच्या मागं का चालावं? कारण संसारिकाचा गाथा ज्ञानेश्वरी वाचायला टाईम नाही त्यांना, किंवा ते वाचून त्याचा अर्थ कळून तसं वागण्या एवढं वेळ नाही, बळ नाही. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनांच्या अडचणी मानलेल्याच आहेत. बरोबर आहे का नाही? तसा वेळ नाही, तसा काळ नाही, बरं तशी बुद्धी नाही, प्रज्ञानिधीची संवाहन, बुद्धी सहकार्य करत नाही. माझा तो खुंटला उपाव आहे का नाही? मग सगळेच मार्ग काय झाले? बंद झाले. म्हणून एखादा साधक महाराज भगवंतानं त्याला बुद्धी वगैरे दिली, त्यानं ते करावं, तसा अर्थ जाणून घ्यावा, त्याच्यानुसार वागत राहावं. मग मागच्या संसारिकाने त्याच्यासारखं पुढे गेले त्याचा शोध चालत राहावं. ऐका नाही, म्हणजे साधकानं गात्याच्या मागं आणि संसारिकानं साधकाच्या मागं ही लाईन असावी चालण्याची. यावेळेस गंतव्य स्थानापर्यंत आपण जाऊ, आपल्या साध्यापर्यंत आपण जाऊ. पण आता झालंय काय महाराज? परमार्थिकाचं तोंड गात्याकडं, संसारिकाचं तोंड परमार्थिकाकडे, अशी वाटचाल असावी. पण आता उलट झालंय, परमार्थिकाचं तोंड संसारिकाकडं, म्हणजे संसारिक पुढे चालले. संसारिक जिकडं जातील तिकडं कोण चाललाय? परमार्थिक चाललाय. आणि गाथा ज्ञानेश्वरीला वढून ताडून आपल्या मागं चालवायला भाग पाडायले ते चालणार नाही. आपला भ्रम व्हायला की ते आपण चालवू, म्हणून आपण अर्थाची खोडाखोड काय अभंगाचं ते हे काय म्हणले त्याला कालबाई हे करणं, अभंग काही गाथ्यातून काढून टाकावे लागतात, हे ओढून ताडून गाथा आपल्या मागं आणण्याचा चाललेला प्रकार असं घडणार. म्हणून अशी लाईन इकडं जायची तर उलटी लाईन सुटली. आता लाईन कशी सुटली? उलटी सुटली. कारण ते विषय लक्षात येण्याचं एक कारण होतं की आपण कीर्तनाला गेलोय, कीर्तनाला अर्धा तास टाइम आहे, मग तिथं बसलोय, तर मग त्यांचे ते विषय जे सांगत राहिले तर आपण ऐकून का घ्यावेत? मला माझाच मूर्खपणा तिथं प्रगट झाला, गालात आणून घेतलं की अर्धा पाऊण तास आपण त्यांचे विषय ऐकायलोय. त्यांचे आपण का त्यांना म्हणू नये मी अर्धा तास भजन म्हणतो, तुम्ही म्हणा बरं.
पारमार्थिक घरी आला तर पारमार्थिक का न सांसारिकाला भजन करायला लावावं का सांसारिकाचे विषय ऐकून घ्यावेत तो मूर्खपणा कोणाचा आहे? सदाशिव तुम्ही सांगा कोणाचा आहे? खरंय महाराज हे हसायसाठी नाही, हे विचार सत्य आहे. म्हणायला पाहिजे खरी डेअरिंग करून. मग ती चहा नाही पाजणार, नाही पाजल तर नाही पाजती, मनपत बसावं जाऊन आपलं. त्याच्या चहा वाचून काय आपण उपाशी राहिलो का? म्हणावं त्यांना मी तुमच्या घरी आलोय, माझं कर्तव्य आहे अर्धा तास तुमच्या घरचा चहा प्यायचं तर तुमचं कल्याण करणं. विठोबा रखुमाई जे जे म्हणा तुम्ही अर्धा तास, तर आपण तेच ऐकून घेतो. नाही 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 नाही, आपणच उरकितो उकरीतो. मग कस काय सोयाबीनला शेंगा तुमच्या? आता त्या इथे बिचारे ते भरधाव 140च्या स्पीडनं त्या विषयात त्या रस्त्यावर सुटलेले आहेत, त्या इथं भरभरून त्याचा काय होतो मग आनंद होतो. ह्यो मूर्खपणा आहे पारमार्थिकाचा, म्हणजे माझा खरंच मूर्खपणा आहे. आपण एखाद्या संसारिकाच्या घरी गेलो तर त्याच्या मुखातून 2 नाव कसे निघतील याचा काय करायला पाहिजे? भगवान हेच केलं की आपली गायक दिगंबरची सोबती हे करत होती लोक. त्याचे महाराज कीर्तनाला सांगितलं म्हणले इथं नामस्मरण करायला 8 असताना मूर्ती गेली म्हणली, नाही तर कीर्तन झाल्यावर नामस्मरण करायला लावायची म्हणजे लावायचेच. नाही होते नाही लावायचे आश्रम ऐका ना, कशराम करायला लावायचे. नथुराम बाबा कीर्तन रामकृष्ण हरीचं काय करायला लावायचे? भजन करायला लावायचे. बरोबर आहे का नाही? हो, आम्ही कोण्या गावात कीर्तन गेलो जेवठेल जाऊन खाली बसलो की म्हणजे कसं काय बरं आहे का तुमच्या गावाकडे पाणी? म्हणजे त्याला आठवण बिचारायची विसरली होती कीर्तनात विषयाची, पुन्हा काढून दिली महाराजाने जा लागली वाट. आहे का नाही? म्हणजे सगळा उलटा काय झालेला आहे असं झालंय सगळं ते. आहे का नाही? आता याला बळ कमी पडतंय. असं का घडत नाही आपल्याकडून? सात्विक धैर्य आपलं काय पडतंय? कमी पडतंय. सात्विक खरंच धैर्य कमी पडते. सात्विक धैर्यवानाच्या व्याख्या अशा असतात, पण आपल्याकडे ते कमी पडतंय. आपला कमीपणा आपण नेहमी सांगतो की प्रगट करावा. महाराज पण म्हणजे काय करू देवा आईशी नाही शेक दंडोनी पुढे ती वाटे लावू. आहे का नाही? असं करायला पाहिजे. अंग्या मला कमीत कमी पारमार्थिक आपण ज्याच्या घरी कीर्तना दिवशी जर गेलो तर कमीत कमी 2, 5, 10 मिनिटं जरी त्यांच्या डोक्यात काय घुसावा, देवाचं चिंतन घुसावं, तर आपल्या त्या घरी जाण्याचा फायदा आहे का नाही? आणि म्हणून काय करतो तो? न धरावा तो संगू, ज्याची संगत धरू नये त्याची काय धरत राहतो? संगत धरत राहतो. ज्या म्हणजे धरत राहतो. मग ज्या घरचे लोक भजन करायला तयार नसतील त्या घरून काय करावं? उठून जावं. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारचं माऊली ज्ञानोबा म्हणतात न धरावा तो संगू, न लागावे तेथ लागू, जिथं संबंध ठेवू नये तिथं काय करतो तो? नाचरावा तो मार्ग आचरे जो, ज्या मार्गाचा चालू नये त्या मार्गाचं काय करतो तो? आचरण करतो, चालतो. नायकावे ते ऐके, न बोलावे ते बके, परी दोष होतील हेने देखे प्रवर्तता. नायकावे ते ऐके, जे ऐकू नये ते ऐकत राहतो. न बोलावे ते बके. महाराज माऊलीला पण राग आला होता, बके म्हणली माऊली सुद्धा. बके म्हणजे बघतो. जे बोलू नये ते काय करत राहतो? बडबड बडबड. हरिबोला ना तरी बोला, व्यर्थ गलबला करू नका. बके न बोलावे ते बके, परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता. पण त्या मार्गात प्रवृत्त होत असताना आपल्याला दोष होईल, आपल्याला पाप लागेल याचा तो कधी विचार करत नाही. अंगा मनाशी रुचावे, हेतुलेनी कृत्य नाटवे, जो करण्याचे निनावे भलतेची करी. अंगा मनाशी रुचावे, आपल्या अंगाला मनाला रुचलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे. एवढ्या एका फायद्यासाठी किती फायदा असतो? गोड वाटतं ना थोडं, किती फायदा असतो. पुन्हा काय नाही, जळजळ असते ती असतेच, वाढती उलट. माऊली ज्ञानोबा 3ऱ्या अध्यायात म्हणतात ना, मनोनी केवळ देह भरण ते जाण उघडीन आगवण या लागे येत अंतकरण याविना. का कारण हे शेखी अनुसरेल पंचत्वा, म्हणजे तो पंचत्वाचा मेळावा. शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिनू आपुला. मग तिथं कुठं आपल्याला ते भोगलेलं आजीचे भोगिता पाहिल ते काय, ते भोगिता जाईल. आजचे भोगिता जाईल, हे जाणार आहे. काय उरेल चालायचं. मग आपल्याला काय म्हणायचं? चिटकून थोडंच राहणार आहे. हो, मग पण ते कृत्य काय, फक्त फायदा तितका की थोडं गोड लागतं, एवढाच फायदा आहे त्याचा. पण हेतुलेनी इतक्या फायद्यासाठी कृत्य करणीय काय आणि अकरणीय काय याची तो आठवण करत नाही. जो करण्याची नावे भलतेची करी, क्रिया करण्याच्या नावानं योग्यच क्रिया करत नाही तर भलत्या क्रिया तो काय करत राहतो. कोणत्या क्रिया?
परी पाप मज होईल का नरक यातना येईल ते काहीची पुढील देते ना जो पण या क्रियेपासून मला पाप होईल याच्या पुढे मला नरकात भोग भोगावा लागेल असं पुढचं काही जो पाहत नाही त्याचे अंग लगे अज्ञान जगे दाटू घे तो सज्ञानाही संगीत रंगू शके आणि त्याच्या अंगाच्या बळानंच अज्ञान वाढायले माऊली म्हणतात. म्हणजे तो नुसता अज्ञानी नाही तर अज्ञान वाढवणारा ठरला. त्यानं जगात काय वाढवलेलं आहे? अज्ञान वाढवलेलं आहे. चांगलं दाटून भरले अज्ञान त्याच्यामुळं. आणि महाराज असे लोक माऊली म्हणतात सज्ञानाही संगी झोंबू शके, ज्ञान या संघ सुद्धा झटापट खेळतात. कोणता देव तुमचा, कोणतं शास्त्र आहे, कोणता गाथा आहे तुमचा? ते खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. आणि कशाला दिलंय? बोकडे कशाला दिले? खाण्यासाठी. तोंड काय दिलंय? ते का अवताल धरायचं का त्यांनी धडाधड धडका. मला चांगल्या माणसाला हात जोडून निघून जायला लागते. सध्या नाही सगळे झोपू शकते. ज्ञान्या संगतीच काय करतात? झटापट करतात. बरं त्याचा आडमुठा मार्ग कोणते दृष्टांतर, कोणते सिद्धांत, कोणते काही त्या आता या बिचाऱ्यानं ते विषय पाहिले नसल्यामुळे त्याला त्यातले खाचे कोचे बिचाऱ्याला माहित नाही. मग उदाहरण नाही त्याचे लायकीचे देता येत नाही. तो म्हणतो गाथ्यात सांगितलं ते गाथा पापा तुमचा तू गुडाळून गाथा आमच्या पुढं आणू म्हणतात महाराज आपल्याला अशी ते तुमचा गाथा नका मांडू, आम्हाला आमच्यातलं सांग, आम्हाला पटल आहे का नाही असे म्हणतात. मग तो सध्या नाही संगे झोंबू शके चांगला झटापट करतो तो आहे का नाही. वेदाचं त्या माऊली सांगितलं नाही याचा अध्याय पहिल्या सुरुवातीला की त्याला जर वेदातलं याच्यातलं सांगा तो म्हणतो काय होतो मी वेद लटिके समूळ म्हणून ती तुम्ही वागजाळ ना म्हणशी तरी पोफळ घातली आहे. वेदच खोटा आहे तर मग वेदातले आम्हाला कशा दृष्टांत देता? वेदच काय आहे? खोट काय? लटिके सकल वागजाळ शब्दाचं जाळं पसरवलं वेदात. आणि तुम्हाला वाटत असेल तर मग करा आमच्याशी बोलण्याची स्पर्धा. आता काय स्पर्धा करा त्याच्याशी असं ते पर्यास होते आहे अज्ञानचे ज्ञानी जेणे तुझं सम्यक जाणावे ते जाऊ दे. आता त्यांचं बोलणं अज्ञानाची अनेक काही लक्षणं सांगतो की तुला चांगल्या प्रकारे अज्ञान जाणवल्या जाईल, यथार्थ जाणवल्या जाईल असं सांगतो आहे. तरी जायची प्रीतीपुरी गुंतली दे कशी घरी नवगंध केसरी भ्रमरी जायची ज्याचे पूर्ण प्रेम कुठं गुंतलेलं आहे? घराविषयी. अज्ञान दुसरं लक्षण आहे अज्ञानाचं आता की त्याचं पूर्ण प्रेम कुठं बसलेलं आहे? घराविषयी बसलेलं आहे. कशाप्रमाणे? जसा नवगंध केसरी चांगला केसर सुगंध, गंध शब्दाचा अर्थ सुगंध, चांगला असा सुगंध पाहिल्यावर जसा भ्रमर गुंततो. मौली ज्ञानोबा म्हणतात भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळके माझी सांपडे कोवळी. महाराज ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळ दळ चिरू नेने तैसे कठीण कवळेपणे स्नेह देखा आहे का नाही. मरतय पण त्या सुगंधाच्या नादात सोडत नाही तसा गुंतलेला आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात साखरेच्या राशी बैसलीमचे माशी तैशेनी स्त्री चित्त आवेशी जायाचे मन. साखरेच्या राशी साखरेच्या ढेगावर बसलेली माशी इकून उठवली की तिकून उठवली की तिकून उठतच नाही पहिली तर, पण इकून तिकून उठवली की पुन्हा चिटकलेली. तसं ज्याचं चित्त स्त्रीमध्ये आसक्त झालेलं आहे, तसं ज्याचं चित्त काय झालेलं आहे? ज्याचं मन श्रीमतैशेनी स्त्री चित्त आवेशी जयाचे मन. दुसरं उदाहरण देतात माऊली ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शंभुडी जैसा ढोरू सबुडबुडी ऋतला पंकी. ठेला बेडूक कुंडी एखादा बेंडू कुंडात अडकला तो फिरणार पण कुठं फिरणार? कुंडातच. त्याला वर यायला काय नाही. त्याचं तेवढं विश्वच हे विश्वची माझे त्याचं विश्वच तेवढं झालेलं आहे. कुंडची माझी त्याचं तेवढ्यातच बिचाऱ्याचं फिरणं. किंवा मशक गुंतला शंभुडी मशक म्हणजे चिलट माशी शंभडात गुंतली. लहान लेकराच्या जर असा आलेला असला चिकट 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 शंभूड आणि त्याच्यावर काय गुंतती? माशी. मग तिला उठायचं म्हणलं तरी तिला उठू शकत गुंतली ती त्याच्यात. गुंतली ना कोण कशात गुंतली? आपल्याकडे मनच आहे ना तशी काय म्हणे शंभरातली माशी म्हणते तर माणसं तशी गुंतलेली गुंतलं बिचारा तिथं. किंवा ढोरू सबुडबुडी ऋतूला पंकी ढोर त्या कांद्या अशा चिखलात रुतले मग ते हातपाय हलवायले तितकं काय व्हायचं चाललंय बिचारा तिथंच गुतायले जास्तच गुतायले. तैसे घरी येऊन निघणे नाही जीवे म्हणे प्राणे जया साप होऊन असणे भाटीत ये. तसं जो घरात गुतलाय
जशी त्या शंभरात माशी गुंतली, जसा बेंडूक त्या कुंडात गुंतलाय, जसा ज्याप्रमाणे ढोर चिखलात रुतलंय, तसा जो कुठं फसलाय घरात निघू शकत नाही महाराज. तो म्हणतो दिवसभर कुठं रे, आपण आपल्याला घरी येणं लागतं म्हणजे जमत नाही. पंढरपूरला किती दिवस? 15 दिवस. 15 तिकडे अशी गाडी एखादी सकाळी नेतील संध्याकाळी घरी आणती आहे का नाही. घरी उनी निघणे नाही जीवे मने प्राणी. जीवानं म्हणाय काया वाचा मने झाला घरदास. काया वाचा मनानं कशाचा दास झालेला आहे? तो घराचा दास झालेला आहे. जया साप होऊन असणे भाटी ती. महाराज मेलं तरी घरात साप होऊन राहते, घराला सोडत नाही. इतकं तो इथे काय झालेला आहे, गुंतलेला आहे. प्रियोत्तमाची कंठी प्रमादा गाठी तैशी जीवे कोपटी धरोनी ठाके. एखादी स्त्री असेल, एखादी मुलगी, तिचा एखादा प्रियतम म्हणजे तिनं ज्याच्याशी प्रेम केलेला आहे, ती जशी त्याचा सारखा धावा घेत राहते, तसं जीवापासून त्या घररूपी पोपट म्हणजे झोपडं काय असतंय ते घर म्हणजे काय महाराज, काय आपल्याला नाही का नाही, धरुणी ठाके त्याला त्या अंतःकरणात तसं प्रेम त्या घराविषयी धरलेलं असतं नाही का नाही. खूप त्याला कोड कौतुक असतं. मधुरच देशे मधुकर जचे जैसे गृह संगोपन तैसे करी जोगा. महाराज मधुर रसोद्देशे. एखादी मावळाची माशी आहे, त्या माशी याचं काय करते, संभाळ करते, सोडत नाही महाराज. एखादा तिथं आला तर चना 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 त्या माश्या काय करतात, चावतात, जीव घेतात त्याचा. ते हुशार राहतात, त्याला आंधळे करून जीव मारून मत काढतात. सोडतात थोडेच तुम्ही किती प्रयत्न केला तर. जेवढ्या जास्त माश्या चिटकल्या तेवढ्या मारतात. काही उडून गेलेल्या जगल्या, जाऊ दे बाबा तिकडे मरू द्या, आता अभ्यास सोडून ना गेल्या उडून त्या जगल्या महाराज. पण ज्या पक्क्या चिटकल्या त्या जाळूनच काढल्या. असंच आहे मग, काढणार म्हणजे काढणार. हा त्या मग सोपं थोडंच आहे. तसं घराचं तो काय करतो, संगोपन करतो. भुंगा जसं त्या याचं सुगंधाच्या तसं तो म्हातारपणी झाले, मान एक पाहिले त्याचे काय जे तुले माता पितरा. जसं म्हातारपणी या खांद्याला काय झाला, मुलगा झालेला आहे, लेकरू झालेले, वैशीची शेवटी एकाची वे वांजुटी, मग ती मोहाची त्रिपुटी नातूची लागे. तसं त्या मायबापाला जसं त्याचं कोड कौतुक असतं त्या लेकराचं, केतुलेनी पाडे पाडता घरी जाया प्रेम असता आणि स्त्री वाचून सर्वथा जाणे ना जो. त्याप्रमाणे अर्जुना ज्याला घरावर प्रेम आहे आणि स्त्री शिवाय त्याला दुसरं शास्त्रच माहित नाही, स्त्री वाचून सर्वथा जाणे ना जो, त्याला जाणण्याचं शास्त्र म्हणजे कोण, स्त्री. ती म्हणाल तस आहे का नाही. आता पुढं महापुरुषाचे चित्त झाली या वस्तुगत ठाके व्यवहार जात जया परी. पहा माऊलीची महाराज काय माऊलींनी दृष्टांत दिले सिद्धांता करता. दृष्टांत कशा करता दिले, सिद्धांत करता. पण कधी कधी माऊलीनं सिद्धांताचे दृष्टांत बनवली. विषयात संसारातले दृष्टांत असावेत, सिद्धांत पारमार्थिक असावा. पण सिद्धांत केला संसारातला आणि त्याला दृष्टांत दिला परमार्थातला. आणि इतका उच्च कोटीचा दृष्टांत दिलाय, महापुरुषाची चित्त झाली या वस्तुगत. खांदा महात्मा आहे आणि त्या महात्म्याचं चित्त वस्तुगत झाली. या वस्तू म्हणजे ब्रह्माशी एक रूप झालंय ते चित्त राहिलं नाही तर चित्ताचं चैतन्य झालंय. आणि मग असं झाल्यानंतर त्या महापुरुषाकडून सगळे व्यवहार जात ठाकले. सगळे व्यवहार काय होऊन जातात, बंद पडून जातात. का? कारण इंद्रियानं व्यवहार विषयात क्रिया करण्याकरता चित्त बरोबर असावं लागतं. चित्ती नाही ते जवळी असून काय, वत्स सांडी माय तेने न्याय ऐका नाही महाराज. म्हणून त्या महात्म्याचा शरीर माऊली म्हणतात संस्कारानं चालत राहत. ही क्रिया त्या महात्म्याकडून घडत नाही. सगळा व्यवहार जात ठाके. जसं ज्या महात्म्याचं चित्त ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर सगळे व्यवहार बंद पडतात, हा झाला दृष्टांत. आता तैसा स्त्री देही जो जीवे पडोन या सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेने.
जसं त्याचं चित्त ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे त्याचे व्यवहार बंद पडले, तसा हा जीवान स्त्रीमध्ये आसक्त झाल्यामुळे मी कोण आहे, जसं त्या महात्म्याला ध्यान राहत नाही की मी शरीरान कुठं चाललोय, काय करायलोय, तसा स्त्री आसक्त झाल्यामुळे मी कोण आहे, मी काय करायलो, मी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा त्याला काय पडून जातो, विसर पडून जातो. आता पुढे जे काय याची किंमत वाढली असं माऊलींनी सांगितलं. याचा पुढचाही काही त्याचा विचार केलेला आहे अज्ञानाचा, आहे का नाही, त्याचा विचार आपण उद्या करूयात. एक आपल्याला भगवान बाबाकडं बाहेरच्या बाजूनं येणारा रोड रस्ता बाहेरून सरळ तो मंजूर झाले